हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे दुपारचे 3:15 वाजलेले आहे आणि हा ब्लॉग मी आता स्टार्ट करते. ॲक्च्युली झाला काय, आज आहे गजानन महाराजचा प्रकट दिन. तर मॉर्निंगलाच काय किट्टू स्कूलला वगैरे गेला आणि नंतर मी ब्लॉग स्टार्ट करते म्हटलं. आणि मी पण घरचे काम वगैरे आपटवले आणि नंतर मी गेली मंदिरात. तर आज आरती वगैरे होती आणि मला तिथे पण 55 भोगमध्ये मला पण चॉकलेट वगैरे बनवून न्यायचं होतं. तर एवढं सकाळी ॲक्च्युली शॉप वगैरे ओपन झाली नसती तर मी काही केलं नाही. तर आता मला पवनने आणून दिले पॅकेट्सचं चॉकलेट वगैरे बनवते आणि मग सायंकाळच्या आरतीसाठी जाते म्हटलं. तर किट्टू पण आल्यानंतर मम्मा बनव करतं चॉकलेट. तर ते काही झालं नाही. नंतर त्याला मी आराम करायला लावलो, की सकाळी स्कूलला त्यासाठी लवकर उठते तर ते पॉसिबल नाही आहे, त्याला थोडा रेस्ट पाहिजे. तर त्याच्याबरोबर मी पण थोडा वेळ झोपून गेली. तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करते. तर चला आता मी चॉकलेट वगैरे बनवून घेते. पवनने मला चॉकलेट वगैरे आणून दिलेले आहेत, कॉम्पाऊंड आणून दिले, तर त्याच्याने मी चॉकलेट बनवते. मिल्की आणि व्हाईट कॉम्पाऊंड आणून दिले, त्याचे चॉकलेट बनवायचे आणि मोल्डमध्ये टाकायचं वगैरे आहे. तर बघते ते आता करते. म्हटलं की नाही तर किटमधून झोपली राहिला तर अजून हे होणार. आणि मला सायंकाळच्या आरतीसाठी पण जायचं आहे आणि कारखान्यात पण आम्ही सोनपापडी बनवायला दिलेली आहे जास्तच, की आपण तिथे आज प्रसादमध्ये सोनपापडी वगैरे वाटू. आणि मोठा जर महाप्रसाद असते, 4-5 दिवसापासून कंटिन्यू महाप्रसाद असते. तर आजचा लास्ट डे आहे आणि किटू पण झोपलेला, तर मी पटापटा करून घेते आणि देऊ. तर आज मी देव वगैरे क्लीन केला आणि छान अशी पूजा केलेली आहे, दाखवते तुम्हाला. तर बघू शकते इथे छान आज. तर इथे आज माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि किट्टू झोपलेला आहे, तर चला मी पटापट करून घेते. आणि माहितीने झोपली होती, आता फ्रेश आली, तर आता फ्रेश होते, थोडंसं चहा या कॉफी घेते. आणि गरमी तर भरपूर होणं चालू झालेली आहे. तर चला कंटिन्यू राहा. तर इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतला आहे आणि ते मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर याला 2 पॅकेट घेतले. दोन्ही पॅकेटमधले सगळे आपल्याला दोन्ही पण मिक्स करायचे. तर याला मी बारीक चॉप करून घेते आणि याला आपल्याला 40 सेकंडसाठी मेल्ट करायला ठेवायचं आहे. 40 सेकंड याला 10 सेकंडमध्ये आपल्याला मेल्ट करायचं आहे. तर चला कंटिन्यू राहा, मी दाखवते तुम्हाला कसं करते. तर अशा प्रकारे माझ्याकडे चॉकलेटचं रॅपिंग पेपर पण आहे आणि फोल्ड करायसाठी स्टिक पण आहे. तर मी काही असं स्टोर करून ठेवते. आणि हे पाऊच पण आहे. असे भरपूर सारे थैलीत आणून ठेवले म्हणजे राहतात. आणि मागे मी स्टॉल वगैरे लावलं होतं तर एक्झिबिशनसाठी, तिथे मी लॉलीपॉप वगैरे बनवते. स्टिक पण आहे माझ्याकडे. तर स्टॉ वगैरे ते सगळे ठेवून देते एका कष्टमध्ये भरून. तर कसं असते, मी चॉकलेट बनवतच राहते आणि कसं मागे एक्झिबिशन वगैरे लावत होते मी, तर स्टॉल वगैरे, तर चॉकलेटचे वगैरे. तर त्याचं माझ्याकडे स्टॉक असतातच. चॉकलेट मी नवीनच आणते. तर आता काही चॉकलेटचा ह्यावेळेस मी काही ऑर्डर वगैरे घेतलं नव्हतं आणि काही केलं नव्हतं. पण आता मला तिकडे जायचं होतं, बनवायचं होतं म्हणून. तर आज मी पवनला सांगितलं की तेवढं चाल म्हटलं. आणि बरं आहे की माझ्याकडे रॅपिंग पेपर वगैरे भरपूर होतं, तर आहे ते. आणि पवनला सांगते चपातीचा डब्बा आणायला, प्लॅस्टिकचा जो आमच्याकडे कंटेनर असतो सोनपापडीचा, तर ते पवनला सांगते आणायला. तर बरं झालं माझ्याकडे असे पेपर्स वगैरे आहे. तर आणि हे पण आहे स्टिक लावायसाठी. आणि अशी मी आणून ठेवून देते म्हणजे मला इझिली होऊन जातात. ऑलरेडी माझ्याकडे बरं झालं आता, म्हणजे मला माहिती नव्हतं की आहे का नाही, म्हणजे कन्फर्म नव्हतं. तर निघाले. आणि काही प्रकारचे माझ्याकडे मोल्ड पण आहे. तर इथे असे प्रकारचे मोल्ड आहे. आणि हा एक आहे किटूला जो पाहिजे टेडीवाला, तो मोल्ड आहे. हार्ट शेपवाला आहे, फ्लावरवाले, हे सगळे मोल्ड आहे. तर ते मला वॉश करून क्लीन करून ड्राय करायसाठी ठेवते आणि मग चॉकलेट वगैरे बनवते. तर चला कंटिन्यू राहा. आणि ते माझा चहा होत आहे. मी चहा घेणार तेव्हा मला थोडं एनर्जी येणार. तर इथे चॉकलेट मी मेल्ट करायला ठेवली होती, मेल्ट झालेली आहे बघू शकता. आणि दोन्ही पण इक्वली क्वांटिटीने टाकलेलं होतं मी. आणि आता आपण याला मोल्डमध्ये टाकूया. अशा प्रकारे मोल्ड तयार करून ठेवले मी. तर या साईडला मी चॉकलेट मेल्ट केलेली आहे आणि मोल्डमध्ये भरत आहे. तर ते सेट करायला पण आपल्याला 10-5 मिनटं लागते आणि नंतर आपण बाहेर असं पण ठेवू शकतो. तर इथे मी सगळं मिक्स करून घेते आहे. तर ह्यावेळेस मी मिल्क कंपाऊंड आणलं होतं, तर त्याचा कलर थोडंसं लाईट होतं, डार्क नव्हतं. आता डार्क कंपाऊंड तर खूपच डार्क असेल आणि कडू लागतात, म्हणून मी थोडंसं मिल्क कंपाऊंड म्हटलं. तर त्यामध्ये ते थोडंसं त्याचं
तर त्याचा कलर असं लाईट दिसत होतं, डार्क चॉकलेट नव्हतं वाटत. आणि नंतर ते सेट झाल्यानंतर बरोबर कलर आला वगैरे, व्यवस्थित कलर आला त्याचा. आणि चला आता हे मोल्डमध्ये भरून वगैरे घेते आणि सेट करायला ठेवते. तर बघू शकता मी इथे अशा प्रकारे चॉकलेट मोल्डमध्ये केलेलं आहे. आणि मी व्हाईट चॉकलेट जास्त टाकलेली आहे म्हणून त्याचा थोडासा कलर असा दिसत आहे तुम्हाला. नंतर चॉकलेटचा कलर असा आहे. आणि अशा प्रकारे मोल्ड आहेत माझ्याकडे, तर त्या सगळ्या चॉकलेट मी भरून घेते. आणि टेडीचं जे त्यात मी व्हाईट वाणी हे करणार आणि काही ड्रायफ्रूट्सवाले पण बनवणार. तर चला, तर बघू शकतो इथे अशा प्रकारे मी चॉकलेट रेडी केलेली आहे. आणि मग त्याचा बॉक्स होता आणि इथे आणखी चॉकलेट्स आहे. तर आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे आणि मी चॉकलेट्स वगैरे सगळे रॅप केलेले होते आणि रेडी झाली आहे. तर म्हटलं चला आधी मंदिरात जाऊन मी देऊन येते. तर चला, किटू गेला ट्युशनला आणि पवन करता आहे रेस्ट. तर तो पण मी थोडा रेस्ट करते म्हणे आणि नंतर जाऊ म्हणे आपण पण. तर बघते तर मध्ये मंदिरात जाऊन येते, देऊन येते चॉकलेट्स वगैरे. आणि आरती चालू तर आरतीमध्ये अटेंड वगैरे होते. तर चला कंटिन्यू राहा. भक्त प्रतिपादक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. म्हणून फोन होती उचला. बघशील मग मी इथं बघ होतीशील का? मला